मी तुम्हाला इकडे बसून सांगू शकतो तुम्हाला ऍक्टिव्ह हेअरफॉल आहे की नाही। सिंपल टेस्ट आहे। शॅम्पू नंतर फ्रेश हेअर वरून अलगद हात फिरवायचा। जर हातामध्ये 1-2 केस आले तर तुम्हाला ऍक्टिव्ह हेअरफॉल नाहीये, तुमचे केस हेल्दी आहेत। जर 10-12 केस आले तर तुम्हाला ऍक्टिव्ह हेअरफॉलचा इश्यू स्टार्ट झालाय आणि वेळेत ऍक्शन नाही घेतली तर हेअर लॉसचा प्रॉब्लेम स्टार्ट होऊ शकतो। हेअर लॉस आणि बाल्डनेस हे एकदम नाहीयेत, तर हे ग्रॅज्युअली स्टार्ट होतं। याचे काही सायन्स आपल्याला आपली बॉडी देत असते, पण बरेच वेळा आपण हे सायन्स इग्नोर करतो, असा विचार करून की हेअरफॉल आणि हेअर लॉसचं जेनेटिक आहे, आपण यात काय करू शकणार। पण असं नाहीये। रिसेंटली एका स्टडीमध्ये असं समोर आलं की आपल्या केसांचे इश्यू जेनेटिक्समध्ये फक्त 20% एफेक्ट करतात, बाकी 80% इम्पॅक्ट आपल्या लाईफस्टाईलचा असतो। पहिल्या जनरेशनमध्ये हेअरफॉल 30 to 40 इयर्स मध्ये स्टार्ट व्हायचा, पण आता तर टीनएजर्स पासूनच हा प्रॉब्लेम सुरू होतोय। सो आता आपण बघूया हेअरफॉल नेमका थांबवायचा कसा। पहिली स्टेप आहे क्लीन स्कॅल्प। जर तुमचा स्कॅल्प क्लीन नसेल, तुम्हाला डॅन्ड्रफ किंवा इची स्कॅल्प, रेडनेस असेल तर तुमचा हेअरफॉल अजून जास्त प्रमाणात वाढेल। म्हणून आपलं स्कॅल्प क्लीन ठेवणं हे अगदी इम्पॉर्टंट आहे। यासाठी आपलं एक सिंपल करायचंय की म्हणजे आपला आठवड्यातनं एकदा एक अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू यूज करायचा आणि आपल्या रेग्युलर यूजसाठी एक माइल्ड शॅम्पू यूज करायचा जो पॅराबेन आणि सल्फेट फ्री असेल। सो प्लीज डॅन्ड्रफला कधी पण इग्नोर नका करू, तो तुमच्या हेअरफॉलचा एक मेन रिझन बनू शकतो। आपली नेक्स्ट स्टेप आहे डीएचटी ब्लॉकर्स। तुम्ही कधी नोटीस केलंय का की मेल्सचेच केस एवढ्या लवकर गळतात आणि टक्कल पडतं? याचा मेन रिझन आहे डीएचटी, जो मेल्स मध्ये जास्त प्रमाणात असतो ऍज कम्पेअर्ड टू फिमेल्स। डीएचटी आपल्या हेअर फॉलिकल्सच्या रिसेप्टर मध्ये जाऊन अटॅच होतात आणि आपलं हेअर थिनिंग स्टार्ट होतं आणि नंतर ते हेअर फॉलिकल्स बंद होऊन जातात, ज्याने त्या जागेवर नवीन केस येतच नाही। डीएचटी मुळेच मॅक्झिमम मेल्स लवकर बॉल्ड होतात। आणि जर तुम्हाला हेअरफॉल होतोय तर तुम्ही किती पण प्रोडक्ट्स वापरा किंवा काही पण ट्रीटमेंट घ्या, जोपर्यंत तुम्ही डीएचटी ब्लॉकर तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड नाही करत तोपर्यंत तुमचा हेअरफॉल थांबणार नाही। डीएचटी ब्लॉकर्सचे बरेचसे नॅचरल सोर्स पण आहेत, जसे की पंपकिन सीड्स झाले, ग्रीन टी झाली, ऑनियन झाले, कॅरेट्स आहेत, आणि ह्याच सोबत जर तुम्ही हेअर मल्टीव्हिटॅमिन पण घेतलेत तर ते अजून हेल्प करतात। नेक्स्ट गोष्ट आहे स्ट्रेस। स्ट्रेस हा तुमचा वर्क रिलेटेड, पर्सनल, इमोशनल कोणत्या पण गोष्टीचा असू शकतो। स्ट्रेसमुळे आपल्या केसांवर इफेक्ट होतो, अचानक आपला हेअरफॉल वाढू शकतो। पण आताच्या टाइम मध्ये आपण स्ट्रेस अवॉइड नाही करू शकत, आपल्या लाईफचा पार्टच झालाय स्ट्रेस। पण हे प्रमाण थोडं कमी करायला आपण थोडे लाईफस्टाईल हॅबिट्स चेंज केले, जशी थोडी रोज एक्सरसाइज केली, मेडिटेशन केलं, वेट ट्रेनिंग केलं, किंवा हे जरी एवढं जमत नसेल तर ऍटलीस्ट 15 मिनिट जरी वॉक जरी केलात तरी स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होतो। जे तुम्हाला सूट करेल आणि तुमच्या लाईफस्टाईल मध्ये जे फिट होईल ते तुम्हाला करायलाच लागेल, कारण जर स्ट्रेस वाढला आणि वेळेत कंट्रोल नाही केला तर हेअरफॉल आपला कधीच थांबणार नाही। नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स। जसं मी पहिलं पण बोललो की हल्ली हेअरफॉल तर टीनएजर्स मध्ये पण सुरू होतोय। मी मुंबईमध्ये राहतो आणि हल्ली सिटीज मध्ये पोल्युशन तर एवढं वाढलंय जे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये आणि ह्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतोच। आणि ह्याचा इफेक्ट कमी करायला आपल्या डाएटमध्ये आपल्याला अँटीऑक्सिडंटचं प्रमाण वाढवायला लागतं। यासाठी आपल्याला नॅचरल सोर्स झाले, जशी की फ्रेश फ्रूट झाली, व्हेजिटेबल्स झाली, किवी, आवळा, ऑरेंजेस, लिंबू पाणी हे डाएटमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे आणि त्यांनी आपली स्किन आणि हेअर दोन्ही क्वालिटी नक्कीच इम्प्रूव्ह। याचसोबत आपल्याला एक हेअर ग्रोथ सिरम तर वापरायलाच पाहिजे, जे आपले न्यू हेअर ग्रोथला हेल्प करतं आणि आपली हेअर हेल्थ पण इम्प्रूव्ह करतं। हे सर्व कन्सिस्टंटली फॉलो केलं तर तुमचा हेअरफॉल नक्कीच कमी होईल। पण हे काही मॅजिक नाहीये, जसे तुमचे केस एका रात्रीमध्ये गेले नाहीत तसे ते एका रात्रीमध्ये परत पण नाही येणार। एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणती एक गोष्ट करून ह्यातली तुमचा हेअर इश्यू सॉल्व्ह होणार नाही, तर हा एक कम्प्लीट प्रोसेस आहे जो आपल्याला कन्सिस्टंटली फॉलो करायला लागतो। सो आता जोवर केस आहेत तर आजच हे रुटीन स्टार्ट करा आणि तुमचे केस वाचवा। मी स्वतः जे काही प्रोडक्ट्स वापरतो ते सगळ्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, तुम्हाला जर बाय करायचे असतील तर नक्की चेक करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।